ठरलं तर मग मालिकेमध्ये प्रियाने तो नेहमीचा रडीरडाव ठेवून अर्जुनचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. हे तुम्ही प्रोमो बघितले असेल. आणि त्यापेक्षा एक भारी गोष्ट आजच्या मालिकेमध्ये घडली, आजच्या भागात घडली, ती म्हणजे चक्क विमलताने अर्जुनला आणि साईला एक पुरावा मिळून दिला. आता तो काय आहे तो जाणून घेण्यासाठी हा भाग पूर्ण बघा. तर होतं काय मित्रांनो, काल आपण बघितलं होतं की अर्जुन साई जेव्हा घरी येतात तर मदोद्देश निमित्ताने ते पूर्णाईचे पाया पडतात, पूर्णाई त्यांना आशीर्वाद देते. आणि जेव्हा ते कल्पनाकडे जातात, कल्पना तिथून निघून जायला लागते. मग पुढे काय झालं तर सायली जशी कल्पना निघून जायला लागते ना, सायलीला थांबवते. ते म्हणते, आई मला तुमच्यामुळेच आईचं प्रेम काय असतं ते कळलं. माझी आई खरी कशी आहे ते मला काहीच माहित नाही, ते चेहराही माहित नाही, ते प्रेमही मला आत्ता मिळलं नव्हतं. पण मला तुमच्याकडे कळलं की रागा सुद्धा आईचं प्रेम असतं. आणि मग ह्या एकदाच बिचारा कल्पनाची पण बळी पाणवतात. मग मात्र सायली तिला म्हणते, तुम्ही आईशी बोलू नका, माझ्या पाठीचा हात ठेवू नका, प्लीज आशीर्वाद तरी द्या. मग मात्र कल्पना इमोशनल झाली असते, ती मागे वळते आणि दोघांनाही आशीर्वाद देते. आणि मग हळू तिथून अर्जुन सायली सोडून सगळे निघून जातात. मग अर्जुन सायली पण जाम खुश होत आहे. आणि मग अर्जुन रूमवर जातो, पण तो सायलीला म्हणतो की तू पण लवकर या. मग सायली सगळं रूम आवरत असते, किचन वगैरे आवरत असते. त्यावेळेस मित्रांनो एक गोष्ट अशी घडते. त्यावेळेस ना विमलताईला फोन येतो, तो असते विमलताईच्या बहिणीचा. आणि ती बोलते वगैरे. आणि मग ते सायलीला सांगते की सायली ताई, माझ्या मोठ्या ताईला लिहिता वाचता येत नाही, आणि जेव्हा कधी तिला मेसेज करायचा असतो ती मला सांगते. आणि मित्रांनो सायलीला एक गोष्ट क्लिक होतं आणि ते सगळं काम धाम सोडून अर्जुनकडे पळत पळत वरती निघून जाते. अर्जुनला याच्यावरती एवढं थोडं का आली होती, एवढं घायत का आली होती. मग तेवढ्यात ते सांगते की मला अजून एक क्लू मिळालाय. तो काय, तुम्ही त्या विलासने मेसेज पाठवायचं, ठीक आहे आपल्यापर्यंत गृहीत धरू की तो मेसेज विलासने पाठवलाय, पण तो मेसेज विलास पाठवूच शकत नाही, कारण त्याला लिहिता वाचता येत नव्हतं आणि त्या कीबोर्डचे इंग्लिश अक्षर त्याला कळतही नव्हते. तो फक्त काय करायचा, मायक्रो चिन्ह दाबून घ्यायचा, व्हॉइस नोट पाठवायचा, नाही पण तो ऑडिओ नोट पाठवू शकत होता, त्याला टायपिंगच येत नव्हतं. मग मला अर्जुन जाम खुशतो, तो वाह करता माहित नाही तुम्ही, म्हणजे ही बातमी जर दायमी देशपांडेला नक्कीच माहित नसणार की त्याला लिहिता वाचता येत नव्हतं. पण आता मी जर तुम्हाला साक्षर म्हणून केलं तर ती म्हणेल की तुम्ही घरचेच आहात आणि तुम्ही खोटं बोलताय. अजून कोणाला माहितीये का? मग ती सांगते, हो कुसुम त्याला माहितीये, कारण की ज्यावेळेस आश्रमामध्ये आम्ही असताना विलास माझ्याकडे आला होता आणि त्याला काही लिहिता वाचता येत नसल्यामुळे त्याने मला मेसेज टाईप करायला सांगितलं होता. आणि ही गोष्ट फक्त कुसुम त्याला माहितीये. अर्जुन तर ग्रेट, लगेच त्याला फोन लावा आणि उद्या कोर्टामध्ये यायला त्यांना सांगा. आणि मग तो म्हणतो मनात दानव देशमुख, आता माझ्या पुरामध्ये आणखी एक चेन जोडली आणि ही चेन आता तुझ्या प्लॅन साठी फाशीचा फंदा आणेल. वा मित्रांनो वा, जाम मजा आली. परत दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे सुभेदार कुटुंबीय देवीच्या पुढे उभे असतात. सायली पूजा करते, दर्शनवर घेते आणि एवढ्यात प्रिया पण दर्शन घ्यायला लागते. मग अर्जुन का टॉन मानशिवाय राहत नाही प्रियाला. तो म्हणले भावान देवाला पाव, कधी ना त्या देवी पुढे आली आणि देवीची आशीर्वाद मागते. संकट आली की देवाची आठवण येते. मग मात्र ती काय विचार करते, हा जबरदस्त कॉम्प्लेक्स दिसतोय, म्हणजे सायली आणि अर्जुनकडे नक्कीच काहीतरी असं आहे ज्याच्यामुळे आज ते कोर्टाची तारीख खूप भारी बाजूने माझ्यासाठी धोक्याची घंटा आहे. मला असं काहीतरी केलं पाहिजे की अर्जुनचं लक्ष विचलित होईल. मग ती काय नेहमीप्रमाणे चक्र नाटकावर करते. मग कल्पना ते घाबरतात, तर काय झालं ते काय नाही पकडलं, मला खूप वाईट स्वप्न पडलं आणि त्याच्यामुळे मला गरगरते वगैरे चक्र वगैरे आलेलं. मग अश्विनी बिचारा घाबरतो. बिचारा अश्विन खूप, यार मला तरी फार काळजी वाटते. इतका तो प्रेम करतो प्रियावर. प्रियाला ना प्रेमाची माणसं कळत नाहीये की आपली माणसं कोण आहेत जी आपल्याला प्रेम करू शकतील. देवाने तिला दिलं ते सुख, पण तिला उपभोगता येत नाहीये. मग अश्विन तिला म्हणतो, अगं काय चाललंय तुझं, तू स्वतःकडे लक्षच देत नाहीये, काल तुला म्हणत होतं आता गरगरतोय वगैरे, काय चाललंय ते. मग ती म्हणते काय करू, जेव्हा हे तारीख वगैरे कोर्ट सुरू झालं ना, मी निष्पाप आहे, मी एक साक्षीदार आहे ना, मला फार प्रेशर येतो. मग मात्र अर्जुन तिला म्हणतो, हे काय तू नेहमीच झालंय, कोर्टाची तारीख आली, काही लपवायचं असेल, काही टाळायचं असेल, तू चक्र येणं हे नेहमीच झालंय आता. मात्र अश्विन जाम चिडतो. तुमचं दादा बस झालं तुझं, हे कोर्टात लढतो आणि बायकोला इथून पुढे सन्मान मिळालाच पाहिजे. मग तो पुन्हा प्रियाची काळजी घ्यायला लागतो. प्रिया म्हणते, मला असं स्वप्न पडतं की खूप सारे माणसं येत आहेत आणि कुठल्या ते निरपराध माणसाला फाशी शिक्षा सुनावत आहेत. मग अर्जुन पुन्हा बोलतो, तर तू काळजी नको,
खोटं बोलण्यासाठी कोर्टामध्ये काही फाशी शिक्षा नाही आणि खोट्या साक्षीदाराला जेल होऊ शकते फार तर फार. त्यामुळे तुला जेलचे स्वप्न पहा असं म्हणतात त्यांना. ती अश्विनची घाबरत आहे. अश्विन चिडतो, कल्पना त्याला शांत बसवते. मग मात्र तू पुन्हा टेन्शन होतात की काय झालं हिला, काय झालं हिला. मग अर्जुन पुन्हा बोलतो, अश्विन मला वाटतं हिची सारखी तब्येत खराब होते ना, तर आपण जर चांगल्या दाखवणार दाखवू किंवा चांगल्या डॉक्टर दाखवू. आपण एक काम करायचं का, प्रतिभा अत्यंत ती डॉक्टर आहे श्रद्धा, जी रविराजची सिनियरची मैत्रीण पण आहे ना ती, तिला दाखवू. नाही तर एक काम करू, कालचे जे होते सायकोलॉजिस्ट त्यांना बोलवतो, म्हणजे हिची तब्येत कायमस्वरूपी ठीक होऊन जाईल. मग मात्र तुला जाम चिडते. ती म्हणते, अरे तुला असं वाटतं का मी मुद्दाम करते वगैरे वगैरे, आणि तुला कळत नाही तुझ्या वहिनीला तू कोर्टाच्या आवारात उभं करतो आणि तिच्यावर असे आरोप करतोस की घाणेरडे आरोप करतो वगैरे वगैरे असं सुरू होतं. मग मात्र अर्जुन म्हणतो, ठीक आहे. मग सायली तिला बोलतो, ऍक्च्युअली सायलीचं म्हणते, बस झालं प्रिया, तू त्यांच्या आरोप करू नको, ते मुद्दाम काही करत नाही आणि तूच करते, तुलाही माहिती आहे. मग मात्र अर्जुनना सायली शांत बसं म्हणतो, मिसेस सायली शांत राहा, मला कळतं हे काय चाललंय ते. तुला मात्र क्रिकेटमध्ये एक प्रकार असतो स्लेजिंग, जेव्हा दोन टीम खेळतात ना तर ते एकमेकांना काही बोलू शकतात, तो प्रकार इथे घडतोय. जे एक टीम दुसऱ्या टीमला बोलते कारण ती खूप चांगलं परफॉर्म करत असते, आणि जी टीम वाईट परफॉर्म करते ती ना त्यांना स्लेजिंग वर करते, म्हणजे काहीही बोलते जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास असेल, फोकस असेल तो ढळेल आणि त्यांची कामगिरी वाईट घडेल. आणि तोच प्रकार ही प्रिया पण करते. मग ते सालीच्या लक्षात येतं, प्रिया तू जे हे करतेस ना हे खूप चुकीचं आहे, आणि तू समजू नको की एवढ्याशा कुटाण्याने हे असे भांडण केल्याने अर्जुन सुभेदारांचा फोकस बदलेल. अर्जुन सुभेदारांचा फोकस बदलणार नाही. आणि प्रियाचे ते लक्ष येते, तर इतका चिडलेला असलेला अर्जुन, तिची अपेक्षा असते की आपण एवढं बोलल्यानंतर आपलं वाट काहीतरी बोलेल उलटून पालटून आणि त्याचा फोकस जळेल. पण तो काही न बोलता सायली अर्जुन निघून जायला लागतात आणि अर्जुन तिला म्हणतो, चल येतेस ना कोर्टामध्ये. दोघे या जोडीने आणि मग सगळे कोर्टामध्ये जातात. त्यावेळेस मधुभाऊ कोर्टामध्ये फार इमोशन होतात. ते विचार म्हणतात की 2 वर्ष आले मी कोर्टाच्या सहल्या मारतोय, पण मग मला फार इमोशन व्हायला होतं. मग ते समजून सांगतात त्यांना. तेवढ्यात प्रिया, अश्विन, नागराज आणि रविराज तिथे येतात. रविराज बघतो की प्रिया जाम घाबरलेली आहे, पण तो बाप आहे ना, तोही बाप आहे, त्याला वाटतं आपलीच खरी मुलगी आहे. म्हणतो तुला काळजी करू नको, काही होणार नाही. ते अश्विन म्हणतो, हो हिनं कालपासून फार टेन्शन घेतलं आजच्या तारखेचं. मग रविराज म्हणतो, हो रे, जे सामान्य लोक असतात ना त्यांना हे कोर्ट कचेऱ्या सगळं नवीन असतं, त्यामुळे त्यांना टेन्शन साहजिकच आहे. पण तो प्रियाला काही काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि तेवढ्यात मग एंट्री होती महिपत, दामिनी आणि साक्षी यांची. मग ते जशी येतात ना, अर्जुन दामिनी म्हणतो, मिस दामिनी कशा आहात तुम्ही, आणि तुमची कालची डील तर फ्लॉप झाली आहे, पण आज तुम्ही जे अनुभव ना ते सगळं वेगळंच असेल. मग सायलीवर मध्ये पडते. ती म्हणते, दामिनी देशमुख, आतापर्यंत तुम्ही काहीही केलं असेल, पण आजची केस आज बघा, तुम्हाला काही सरप्राईज वगैरे मिळणार आहे. अर्जुन म्हणतो, दामिनी देशमुख, तुम्हाला अच्छा वाटलं असेल ना, मी एवढ्या लवकर का तारीख घेतली, तुम्हाला सरप्राईज मिळाला असेल ना. ती म्हणते, अरे नाही रे, एवढ्या वर्षामध्ये ना मला अशा लहान लहान सरप्राईजची सवय झाली आहे, तर मग काही वाटत नाही मला. मात्र सायली म्हणते, नाही, आता इथून पुढे तुम्ही सरप्राईजची सवय लावून घ्या, कारण की अर्जुन सुभेदार जे पण काही सरप्राईज आहेत ना ते तुम्हाला पसणारच नाही. मग दामिनी थोडी चिडते पण दाखवत नाही. ती सायली म्हणते, सायली, या कोर्टाच्या बाहेर जे काही लोक आहेत त्यांची काउंटिंग केली, बेरीज केली आपण, त्यांच्यापेक्षा जास्त केसेस मी जिंकले आणि त्यामुळे मला काही वाटत नाही, ही केस मीच जिंकणार. मग आता अर्जुन म्हणतो, बघूया. बेस्ट ऑफ लक म्हणत मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय. आता तुम्ही प्रोमो जर बघितला असेल ना, उद्याच्या भागामध्ये अर्जुन हे कोर्टात प्रूव्ह करणार आहे की प्रिया आणि साक्षी हे आधीपासून एकमेकांना ओळखत होतात. आता बघूया आता तरी अश्विनला त्या रविला अक्कल येते की नाही. पण ते बघण्यासाठी उद्या भाग बनवण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. आणि मित्रांनो आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुमचे कमेंट जरूर करा, कारण असे भाग बनवायला, असे व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.